नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत शीलवानाचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे. संकीच्य श्रामणेराची कथा. जेतवनात असताना 30 भिक्षू तथागतांजवळ कर्मस्थान ग्रहण करून ध्यान भावना करण्यासाठी जंगलात जाण्यासाठी आज्ञा मागू लागले. बुद्धाला त्यातील धोक्याची आगाऊ कल्पना होती, म्हणून ते म्हणाले, भिक्षूंनो, सारीपुत्रास भेटून जा. ते सारीपुत्रास भेटले तेव्हा सारीपुत्र म्हणाले, तुमच्याबरोबर कोणी श्रामणेर आहे का? नाही म्हणते. तेव्हा ते म्हणाले, या संकीच्य श्रामणेरास सोबत घेऊन जा. ते नाही म्हणत होते. सारीपुत्रांनी त्यांना राजी केले. श्रावस्तीपासून 20 योजन दूर अशा जंगलात ते ध्यान भावना करू लागले. त्या जंगलात 500 चोर राहत होते. एके दिवशी चोर त्यांच्याकडे आले व म्हणाले, भंते, आम्हास एका भिक्षूची गरज आहे. त्याला नेऊन आम्ही त्याचा देवास बळी देऊ. यासाठी सर्वच भिक्षू तयार झाले. त्यांना यापासून प्रावृत्त करून संकीच्य श्रामणेर चोरांबरोबर त्यांच्या मोहरक्याकडे जाऊ लागला. त्याला तथागताने आपणास का पाठविले याची जाणीव होती. चोर श्रामणेरास घेऊन जात होते. भिक्षू अश्रू ढाळीत होते, पण संकीच्य निर्विकार त्यांच्यासोबत जात होता. तो 7 वर्षाचा असतानाच प्रव्रजित झाला होता. प्रतिसंविदेबरोबरच त्याने अरहंत पद प्राप्त केले होते. बळी देण्याची विधी पूर्ण झाली. चोराच्या प्रमुखाने त्याच्या शरीरावर तलवार चालवली. ती 2 वेळा वाकली. श्रामणेर त्यावेळी ध्यान समापन्नावस्थेत निश्चल बसून होता. शेवटी चोरांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचे पाय धरले, क्षमा मागितली. त्याचबरोबर दशशील ग्रहण करून ते प्रव्रजित झाले. श्रामणेर त्या नवागत प्रव्रजितास घेऊन तथागताकडे आला. सर्व वृत्तांत सांगितला. तथागत त्या नवागत प्रव्रजितास म्हणाले, चोरी करून दुःशिलात राहून 100 वर्षे जगण्यापेक्षा ह्यावेळी शिलात प्रविष्ट होऊन तुमचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे. असा उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जो दुराचार्याने ध्यानरहित आहे तो जरी 100 वर्ष जगला तरी त्यापेक्षा शीलवानाचे ध्यानरहित 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर आहे. सार, शीलवंताचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत ध्यानातील 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.